भावतरोत्सवो भगवतां जन्माभिषेकोत्सवो यो जातः परिनिष्क्रमेण विभवो यः केवलज्ञानभाक् यः कैवल्यपुरप्रवेशमहिमा सम्पादितः स्वर्गिभिः कल्याणानि च तानि पञ्च सततं कुर्वन्तु ते मङ्गलं कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्. जे कोणी निर्वाणाला प्राप्त झाले ते माझं मंगल करोत, ते माझं कल्याण करोत. त्यांनी त्यांच्या दर्शनाने त्यांना त्यांचं वंदन पूजन केल्याने मला सुद्धा निर्वाणाची तशी प्राप्ती हो, तसा मार्ग मिळो, अशी एक भावना करून आपण जे कोणी निर्वाणाला गेले त्या सर्वांचं स्मरण करतोय किंवा त्यांना नमस्कार करतोय. तर म्हणजे जे तीर्थंकर आहेत तर ते त्यांचे पाचही कल्याणक झाली, तर असे ते तीर्थंकर माझं कल्याण करोत ह्याच्यासाठी म्हणून या श्लोकामध्ये तीर्थंकरांना नमस्कार केला आहे. तर आपण काल बघत होतो निर्वाण कोणाला प्राप्त होतं. आता निर्वाण कल्याणक तर भगवंतांचंच होतं ते सांगितलं, पण निर्वाणाची प्राप्ती कोणाला होते ह्याच्यासाठी म्हणून काल वाचत होतो आपण. तर त्याच्यामध्ये चांगलं घेतलं आहे थोडंसं पुढं. जैसे समुद्र में ज्वर आता है, ज्वर म्हणजे भरती, जैसे समुद्र में ज्वर आता है वैसे ही आत्मा आनंद का बड़ा समुद्र है. उसकी दृष्टि और एकाग्रता करते ही वर्तमान पर्याय में आनंद की भरती आती है. ज्वार आता है, ज्वर नाही ज्वार. म्हणजे जसं समुद्रामध्ये भरती येते तसं आत्मासुद्धा एक आनंदाचा समुद्र आहे. जेव्हा त्याच्यावर दृष्टी देतो त्यावेळेस त्या आनंदाला भरती येते असं सांगायचं आहे. म्हणजे काय, पर्यायामध्ये तो आनंद प्रगट होतो आणि तो आनंद साक्षात ज्यांना आता निर्वाणाची प्राप्ती झाली ते अशा आनंदाच्या भरतीमध्ये आहेत. जसं की समुद्राला भरती आल्यावर तिथं किती पाणी असतं, म्हणजे मी कधी बघितलं नाही आहे पण विचारायला लागले. समुद्राला भरती येते त्यावेळेस असं ते पाणी म्हटलं ना ओसंडून बाहेर यायला लागतं समुद्राच्या तटांवरून सुद्धा. मग तसं म्हटलं इथं ज्यांना निर्वाणाची प्राप्ती झाली असे ते सिद्ध बनलेले जीव त्यांना सुद्धा सांगितलं किती आनंद भोगतायत, अनंत आनंद. म्हणजे काय म्हणायचं त्याला, पार नाही आहे असा अपार असीम आनंद भोगतायत. त्या समुद्राला कुठेही तट नाही आहे, बंधन नाही आहे, असं ते तो समुद्र आनंदाचा समुद्र ओसंडून वाहायला लागलाय. असं ते शमसुख मोक्षामध्ये अशा प्रकारचं ते सुख ते अनुभवतात हे सांगितलं. भाई तेरा मार्ग भिन्न है, दुनिया अन्य मार्ग को माने, इससे कहीं वह वीतराग का मार्ग नहीं हो जाएगा. वीतराग का मार्ग तो शम सुख रूप है. सगळी दुनिया दुसऱ्या मार्गाला चालली आहे, दुसऱ्या प्रकाराने धर्म करतायत, खूप लोक तिकडं जात आहेत, म्हणून तू त्यांचं आचरण करशील तर निर्वाणाला कधी जाणार का. म्हणजे म्हणलं ना आता सगळ्या ठिकाणी अशा ठिकाणी काय म्हणायचं, एखाद्या गावामध्ये वगैरे तुमचा समाज, तुमचे लोक, धर्म करणारे बंधू भगिनी किती आहे तो समजा असतील एक 4 बोटांवर मोजायसारखे, आणि तिथं बाकीचा समाज भरपूर आहे, तर ते ज्या प्रकारे धर्म करतात, ज्या प्रकारे भक्ती करतात तसं करायचा प्रयत्न करतो आपण त्यांचं पाहून. मग तो मार्ग त्यांचा किती सुखाचा आहे हो, किती योग्य आहे, किती त्यातून वितरागता आहे.
म्हणजे जर आपण त्या मार्गाचं आचरण करणार तर सांगतायत नियमाने तुम्ही वीतराग मार्गापासून दूर जाताय. म्हणून देखादेखी करण्याचा धर्म नाही आहे जिनधर्म. ज्ञानपूर्वक श्रद्धांपूर्वक करा हे सांगतायत, तरच तुम्हाला सुद्धा अशा निर्वाणाची सहज प्राप्ती होऊ शकते. परत वाचते. दुनिया अन्य मार्ग को माने. म्हणून म्हटलं ना, सगळे गणपती विसर्जनाला जातात किंवा नवरात्रीमध्ये भरपूर जोरशोर असतं त्यांचं, म्हणून तिथं जाऊन तशा प्रकाराने धर्म करण्याचा प्रयत्न करतात. असे अनेक उत्सव म्हणा, अनेक प्रकारांनी जिथं काय म्हणायचं, एक त्यांनी केलेलं स्टाईल आहे धर्म करण्याची, त्यांची जी स्टाईल आहे अन्य धर्मीयांची, त्याला भुलून त्यांच्यासारखं करण्याचा प्रयत्न जो करतो त्याला त्याच पंथाची, त्याच मताची प्राप्ती होते. जिनधर्म वीतराग धर्म आहे तो याच्यापासून भिन्न आहे, ह्याचं स्वरूप नाही जाणत. त्यामुळं सगळ्याला मिक्स करून तशा प्रकाराने धर्म करण्याचा प्रयत्न करतो, तर न त्याला एकाची प्राप्ती होते न अनेकाची. म्हणजे न इकडचा राहिला ना तिकडचा. कुठला झाला हो? नगर का न घाट का. दुनिया अन्य मार्ग को माने, इससे कहीं वह वीतराग का मार्ग नहीं हो जाएगा. कोणी मानलं म्हणून तो वीतराग मार्ग योग्य आहे, कोणी नाही मानलं म्हणून अयोग्य आहे असं नाही. शास्त्रात जिनवाणीमध्ये जे सांगितलेलं आहे, भगवंतांच्या वाणीमध्ये जे खिरलेलं आहे, तोच मार्ग यथार्थ आहे. भलेही त्या मार्गावर कोणी जाऊ देत नाही तर नाही जाऊ देत. आपली श्रद्धा, आपलं विश्वास असा दृढ असावा की जे सांगितलं, जे इथं कथन केलेलं आहे तेच योग्य आहे. म्हणून म्हटलं ना की जे 16वे तीर्थंकर झाले त्यांच्या पूर्वी 5 का 6 तीर्थंकरांच्या वेळी तीर्थाचा लोप झाला होता मध्ये. म्हणजे 9वे तीर्थंकर झाले, त्याच्यानंतर 10वे तीर्थंकर होईपर्यंत तीर्थाचा लोप झाला. पुन्हा 11वे तीर्थंकर होईपर्यंत मध्ये परत गॅप पडला. असं करत सांगितले ना मी की 16वे तीर्थंकर होईपर्यंत 6 वेळा तीर्थाचा लोप झाला होता. मग लोप झाला म्हणजेच काय झालं, जे जिनागमामध्ये सांगितलेलं आहे तशा प्रकारचं श्रद्धा, ज्ञान, आचरण सोडून सर्व धर्मियांनी, सर्व जिनमतींनी काय केलं, अन्य मताचं अनुकरण केलं. किंवा त्यावेळेस तीर्थंकर पण नव्हते आणि कोणी उपदेश करता पण नाही राहिले, आचरण करणारे तर नाहीच नाही राहिले. त्यामुळं काय झालं, जे कोणी शेष होते जन ते सगळे अन्य धर्मियाच्या मताचे झाले. आणि मग त्याचा पुरस्कार केल्यामुळं जिनधर्म नष्ट झाला होता. म्हणून सांगतायत की लोप व्हायला वेळ लागत नाही, तुम्हाला टिकवायला वेळ लागणार आहे. काय म्हणले? नाही, आत्ता 16वे तीर्थंकर झाले ना शांतीनाथ भगवान, त्याच्यापूर्वी 6 तीर्थंकरांच्या वेळी एक तीर्थंकर झाल्यावर त्यांचं तीर्थ चालू राहिलं. पण त्याच्यानंतर अनेक असे मध्ये वर्षोनवर्ष गेली ज्याच्यामध्ये की तीर्थाचा लोप झाला होता. आणि मग पुन्हा जेव्हा दुसरे तीर्थंकर म्हणजे 10वे तीर्थंकर झाले तेव्हा त्यांच्याकडून तीर्थाची सुरुवात झाली. ते पण कधी, त्यांनी जेव्हा दीक्षा घेऊन दिव्यध्वनी त्यांची खिरली त्यावेळेस. असं एकदा दोनदा नाही 6 वेळा झालं. आणि मग नंतर शांतीनाथ भगवंतांपासून अखंड तीर्थधारा सुरू झाली. म्हणून म्हणलं होतं तिथं, म्हणून त्याला शांतीधारा म्हणतात. जी खऱ्या धर्माची सुरुवात किंवा त्यांच्याद्वारे सांगितलं गेलेलं जे तत्वज्ञान त्याची धारा अखंड चालू राहिली. शांतीनाथ, कुंथुनाथ, अरण्यनाथ, मल्लीनाथ, मुनिसुव्रतनाथ, नमीनाथ, नेमिनाथ, पार्श्वनाथ आणि महावीर भगवान असे 24 तीर्थंकर झाले 16व्या तीर्थंकरांपासून पुढं. तर त्यांच्यापर्यंत जी शांतीनाथ भगवंतांनी ज्ञानधारा सुरू ठेवली ती अखंडित प्रवाहित राहिली, म्हणून त्याला शांतीधारा म्हणतात. आत्ता पण आपल्यापर्यंत आहे तो तेच तीर्थ चालू आहे किंवा तेच तत्वज्ञान आपल्यामध्ये आत्ता आहे, अजून आहे. ह्याच्या पुढं अजून लुप्त होत जाणार आहे. षष्टम काळामध्ये धर्म संपणार आहे, त्यावेळेस तिथं तीर्थाचा लोप होणार. म्हणून ती धारा आपल्यामध्ये टिकवा ह्याच्यासाठी सांगताय. जे काय तुम्ही
तत्व ग्रहण करताय तर त्याच्यावर असं श्रद्धा दृढ ठेवा, त्याच्यानुसार आचरण, त्याच्यानुसार ज्ञान असेल तर आपल्याला सुद्धा निर्वाणाची प्राप्ती अवघड नाही. म्हणून वितराग मार्ग कसा आहे हो? युनिक आहे. युनिक म्हणजे काय हो काव्या? वितराग मार्ग युनिक आहे म्हणजे काय? सोनल एकमेव म्हणजे काय म्हणायचं? शब्द नको मला, भाव सांगा. सोनल त्याच्यासारखं हां बोला बोला. एकमेव. त्याच्यासारखं दुसरा धर्म नाही, दुसरा मार्ग नाही, दुसरं तत्व नाही. बोला बोला. हा तेच त्याच्यासारखा धर्मच नाही वितराग शिवाय. हां म्हणजे सांगतायत की म्हणून कोणी सगळ्यांनी आचरण केला मगच मी करणार, सगळ्यांनी नाही केला तर लोक काय म्हणतील, तुम्हाला कधीच तत्वाची आणि धर्माची प्राप्ती होणार नाही. निर्वाण तर दूरच राहिलं. म्हणून सांगितलं रत्नाच्या दुकानात किती असतात गिऱ्हाईक? रत्नाच्या दुकानात गिऱ्हाईक किती असतात माहिती आहे का? एखादं गिऱ्हाईक असतंय पण सफिशियंट आहे. आणि तेच किराणा मालाच्या दुकानात किती गिऱ्हाईक असतं हो? हां मग तुम्ही असं कुणाच्या मागं जाताय? कोणाच्या मागं जायचं आहे आपल्याला? जिथं गर्दी आहे तिथं धर्म करायला गेला तर धर्म समजला नाही आपल्याला. म्हणून म्हणतात की सम्यक दर्शन जिथं आहे, जिथं वितरागता आहे तोच खरा धर्म आहे. आणि त्या धर्माची ज्याला प्राप्ती झाली नियमाने तो निर्वाणाला जाणारच, एवढं सांगतायत. पुढं मस्त उदाहरण दिलं बरं का त्यांनी. एक मी दुपारी आज घेतलं होतं हे. सम्यक दृष्टी आत्मा के आनंद के सामने भोगों को काले नाग जैसा दुःखरूप समजता है. सम्यक दृष्टी आत्मा स्वतःच्या आनंदासमोर जे काही विषय भोग आहे त्याच्यातून जो आनंद मिळणार आहे त्याला काळ्या नागा समान समजतो. कसला असतो काळा नाग? काय करतो तो काळा नाग? काय करतो काय माहीत नाही, आम्हाला पण माहीत नाही. म्हणजे डेंजर असतं एवढं समजतंय, डेंजर असतं एवढंच समजतंय, जाऊ दे. तर म्हणून त्यांनी असं उपमा देत आहेत की भोग म्हणजे काळ्या नागा समान आहेत, दुःखरूप आहेत. उसे अभी अधिक स्थिरता नहीं, इससे थोडा राग आता है. म्हणजे कोणी सम्यक दृष्टी आहे अजून सगळ्या महाव्रताचं पालन करत नाही आहे, किंचित व्रती आहे, किंचित काय म्हणायचं कथनचित संयमी आहे, काहीतरी थोडासा संयम वगैरे अंगीकार केलेला आहे, त्यामुळं त्याला थोडा बहिरंगामध्ये राग आहे, परिग्रहाविषयी, शरीराविषयी, परिजनांविषयी वगैरे. उसे अभी अधिक स्थिरता नहीं, इससे थोड़ा राग आता है, परंतु उसमें प्रेम और रुचि नहीं है. सम्यक दृष्टी आहे त्यामुळं त्याला कळते की ह्याच्यामध्ये अनुराग करणं योग्य नाही आहे. 32 लाख विमानों का स्वामी समकीती इंद्र बाहर में कहीं आनंद नहीं मानता. दुपारी आम्ही हे वाचलं होतं. काय म्हणले? इंद्र जो असतो तो 32 लाख विमानांचा स्वामी असतो, म्हणजेच तेवढ्या देवांचा स्वामी. पण तेवढं वैभव, तेवढं वर्चस्व, तेवढी प्रभुता असताना सुद्धा त्याच्यातून ते आनंद मानत नाहीत. कोण? इंद्र. सम्यक दृष्टी इंद्र उससे आनंद नहीं मानता, आनंद तो अंदर में है ऐसा मानता है, म्हणून तो आनंदी राहतो. तुम्ही काय करता हो? त्या इंद्राची दृष्टी बघा आणि आपली दृष्टी बघा. मी जर इंद्राकडे बघतोय, मी जर मिथ्या दृष्टी आहे, मी काय बघणार हो? कसलं भारी इंद्राचं लाईफ, एवढ्या सगळ्या देवांचा राजा, इतकं वैभव, इतक्या रुद्धी, इतकं ऐश्वर. त्याच्या पुढं जाऊन सांगायला लागलेत की लोगों को लगे कि यह हजारों अप्सराओं का भोग करता है. इंद्र आहे तर त्याच्या आधी हजारो अप्सरा असतात, त्याच्या देवी वगैरे सगळं सांगितलं ना नियोग. परंतु त्या इंद्राची दृष्टी कशी हो? सम्यक दृष्टीची दृष्टी कशी असती हे सांगतायत. म्हणजे सगळे भोग मिळालेत त्याला ते पुण्याच्या उदयाच्या निमित्तात. सम्यक दर्शनाबरोबर जे काय पुण्य आहे त्याचं उदय स्वरूप त्याला हे सगळं ऐश्वर भोग मिळालेत. पण त्याची आत्ता
त्याची आत्ता परिणती कशी आहे हे सांगतायत. परंतु उसे तो अंदर में दुख लगता है, उपसर्ग लगता है, राग को टालता जाता है, जबकि उसी भोग में मिथ्या दृष्टी मिठास का वेदन करता है. काश मला पण तेवढ्या अप्सरा असत्या, माझ्याकडं पण तेवढं वैभव असतं, असं विचार करणारा कोण? मिथ्या दृष्टी. आणि सम्यक दृष्टी काय विचार करतो? सम्यक दृष्टी त्याला कैद मानतो, किंवा त्यातून मी कधी सुटेन हे भाव करतो. म्हणून म्हणलं की मिळेल तुम्हाला पुण्याच्या उद्यात सगळं मिळणार आहे. भोग सामग्री मिळणार, सुख मिळणार, संयोग मिळणार, शरीर मिळणार, तशी अनुकूलता मिळणार, पण त्याच्यामध्ये रमू नका हे सांगतायत. दृष्टी अशी ठेवा की ते आणि मी भिन्न आहे, किंवा हे सगळं पुण्याचं फळ आहे एवढं ज्ञेय आहे म्हणून जाणा, तर तुम्ही त्याच्यामध्ये स्थिर राहू शकता. अन्यथा पुण्य भोगत राहिलो तर काय होणार हो? मग पुण्य उद्या आल्यावर भोगायचं नाही का? आता कोण दागिना आणून दिलं, पैसे आणून दिले, भोगायचे नाहीत का आम्ही? पुण्याच्या उद्याने मला मिळालं ना, ते मी काय मागायला गेले का कोणाला? मग मला मिळालं तर ते मी भोगायचं की नाही? कोण सांगतंय? प्रगतीताई. नाही, माझा प्रश्न काय, मला मिळालं तर मी ते भोगायचं का नाही भोगायचं? काय प्रश्न पडला काय? मी भोगायचं का नाही म्हटलं की तुम्हाला प्रश्न पडला, आणि तुम्हाला दिल्यावर तुम्ही किती बिनधास्त भोगणार त्याला, त्याच्या मागं पुढे विचारच करणार नाही. काय म्हणले सुवर्णा भाभी सांगा? मला जर कोण असं आणून दिलं, आता मला म्हणजे तुम्हाला म्हणा जाऊ देत, मला माझ्याकडे बघू नका मी नाही घालत म्हणून, पण तुम्हाला कोणीतरी दागिने आणून दिलं, कोणीतरी असं धन वैभव आणून दिलं, तुम्ही काय करणार हो? पुण्याचं फळ म्हणून मला मिळालंय म्हटल्यावर प्रज्ञा सांगा. हॅलो, कोण बोलत नाहीत असल्या वेळेस? काय बोलावं? होय, म्हणजे जर त्या पुण्याला भोगायचे भाव केले तर पापानुबंधी पुण्य झालं, ते म्हणजे नियमाने पुढं पाप बांधलं जाणार. म्हणून सांगतायत की ते मिळणार आहे. सम्यक दृष्टीला चक्रवर्तीला मिळालं नाही का हो? भरत चक्रवर्तीला 6 खंडाचं ऐश्वर मिळालं की, 96,000 राण्या, इतकं वैभव, इतकं सगळं भोग होते की, पण ते त्याच्यापासून विरक्ती अशी होती की घर में भी बैरागी भरतजी, घर में भी बैरागी, म्हणजे घरात असून सुद्धा बैरागी होते. कधी मी याच्यापासून सुटेन किंवा हे मायापासून भिन्न आहे ह्याचीच सतत त्यांना वेदन चालू असायचं. म्हणून म्हणलं की पुण्याच्या उदयाला भोगण्याचे भाव करतो तो सम्यक दृष्टी नाही, तो ज्ञानी नाही. पुण्य देऊन जाईल तुम्हाला फळ, पण त्याच्यामध्ये न त्याला आसक्ती आहे, न त्या पुण्याला भोगण्याचे भाव आहेत. असा तो ज्ञानी तटस्थ असेल तरच पुण्यपापाच्या अतीत निर्वाणाची प्राप्ती करू शकतो. सम्यक दृष्टी और मिथ्या दृष्टी की दृष्टी में यही जमीन आसमान का अंतर है. सम्यक दृष्टीचं ज्ञान कसं असतं म्हणले, असं अडीग असतं. त्या ज्ञानाचं फळ त्याला अनंत सुखाची प्राप्ती होते. म्हणजे सगळ्या संयोगात असताना सुद्धा तो ज्ञानी ज्ञानरूप राहतो. आणि आपण आपल्या ज्ञानाचा वापर कसा करतो त्याच्यासाठी एक दृष्टांत सांगितला की एक शिप असती, काय म्हणायचं, नौका असती, मोठीच्या मोठी नौका, आणि ती असं ह्याला चाललेली असती, काय म्हणायचं, एका देशातून दुसऱ्या देशात चाललेली असते, आणि त्यात भरपूर यात्रेकरू बसलेले असतात. आणि निघाले ते, प्रवास सुरू झाला, आणि रस्त्यात काय झालं, बीच
समुद्रामध्ये गेल्यावर अचानक ते शिप बंद पडलं. त्याचं इंजिनच काम करेना. मग काय करायचं म्हटल्यावर ते असतात ना, अनेक इंजिनियर्स असतात, अनेक ते शिपला ड्राईव्ह करणारे ड्रायव्हर असतात, असे अनेक जण असतात तिथं, कंट्रोलर काय काय असं नावं त्यांची. तर ते सगळे आले आणि बघितले, पण सगळ्यांनी सगळे प्रयत्न केले. असं समुद्राच्या मध्यभागी कुठंतरी दूर देशात जाऊन तिथं मध्यभागी असं ते नौका बंद पडली होती. मग आता सगळे घाबरले त्या शिपवर असलेले, आणि कळालं त्यांना की बंद पडली आहे नौका आणि इंजिन चालू होत नाही. काय केलं तरीसुद्धा आता आपलं काय खरं नाही असं म्हणून सगळे इंजिनियर्स, ते जे कोणी चालक असणारे, ते सगळे एकत्र येऊन ते ट्राय करत आहेत. किती ट्राय केलं पण तरीसुद्धा इंजिन चालू होईना. म्हटल्यावर त्या सगळ्यांमध्ये कोणी असतील ना पॅसेंजर्स, कोण तिथं ट्रॅव्हल करणारे त्या शिपमधून, असे ते सगळे ते पण येऊन बसले होते समोर. तर टेन्शन सगळ्यांना, कसं बाहेर पडायचं याच्यातून. मग त्यातला एक जण मनुष्य पुढं आला आणि तो म्हणाला, मुलगा होता, आणि तो म्हणाला की मला एक जण माहिती आहे की जे आत्ता या शिपवर आहेत ते तुम्हाला मदत करू शकतील. एक वृद्ध मनुष्य आहेत की जे तुम्हाला तुमचं इंजिन चालू करण्यामध्ये मदत करू शकतील. तर ते सगळे जे इंजिनियर्स होते ना, ते हसायला लागले. ते म्हणले, आम्ही एवढे क्वालिफाईड, एवढे डिग्री होल्डर, इतका आम्हाला ज्ञान, एक्सपिरियन्स्ड, आम्हाला जमेना, आणि कोणी वृद्ध मनुष्य काय चालू करणार आहे. मग तरीसुद्धा तो मुलगा फोर्स करतो की तुम्ही करू शकत नाही आहे तर ॲटलिस्ट त्यांचं राय तरी घ्या, त्यांनी काय सांगतील त्याच्यावरनं तुम्हाला कदाचित चालू करता येईल. मग असं म्हटल्यावर ठीक आहे म्हणले शेवटी सगळेजण, बोलो बघू काय होतं आहे. आणि मग बोलवलं तर तो मनुष्य आला. मग त्यांनी इंट्रोडक्शन करून दिलं त्या मुलाने. म्हटले हे सुद्धा एक टाईमचे इंजिनियर आहेत, पण आता ते रिटायर्ड आहेत. आता ते काय प्रॅक्टिस करत नाही, त्यांना काय त्याच्यामध्ये नाही आहे, पण तरी त्यांचं नॉलेज भरपूर आहे. तुम्ही त्यांना विचारा, तुमचा प्रॉब्लेम सांगा, ते कदाचित मदत करतील तुमची. मग ते वृद्ध मनुष्य समोर आले, त्या इंजिनच्या समोर सगळ्यांनी दाखवलं, केलं, पण काय ते इंजिन चालू होईना म्हणून सगळेजण मागं सरकले. मग हे वृद्ध मनुष्य त्याच्या समोर उभारले, इंजिनच्या समोर जाऊन, बरं का, काही करत नव्हते, फक्त बघत होते. चालू झालं का इंजिन? तर खूप वेळ ते नुसतं बघत होते असे. मग ते सगळे बाकीचे तरुण इंजिनियर्स होते ते हसायला लागले. म्हणले हे काय असं बघून चालू करणार आहेत का? आम्ही इथं इतके खटाटोप करून त्याचं मागं पुढं वर खाली सगळं करून झालं पण चालू होईना, हे काय बघून चालू करणार आहेत का? मग काय केलं त्यांनी, त्या वृद्ध इंजिनियरनी कुठं हात लावला नाही, काय नाही, पण त्याला काय त्यात खराबी आहे ते कळालं. अशी नजर असती ना, काय म्हणतात त्याला, पारखी नजर. दृष्टीमधूनच त्या एखाद्याला दोष कळतो आणि त्याचा इलाज कळतो. त्यांनी काय केलं, एक हॅमर मागितलं त्यांना, आणि ते हॅमर घेऊन त्या इंजिनला एकच जोराचा ठोका मारला. असा जोरात ठोका मारला की इंजिन चालू झालं. कसं काय हो? आणि सगळे हापकलेच की बघणारे. आणि मग सगळ्यांना शॉक बसला की ह्यांनी काय केलं नक्की म्हणून. आणि असं झाल्यावर आता त्यांच्याकडं कोण लक्ष देईना ना, आता काय करणार, स्वतःची लाज वाटायला लागल्यावर चालू झालं म्हणल्या सगळे आपल्या आपल्या कामाला गेले. मग ते जाऊन जहाज दुसऱ्या देशात पोचल्यावर त्या वृद्ध मनुष्यानी, त्या इंजिनियर्समध्ये एक जण असा होता मेन, जो तो खूप मोठा श्रीमंत माणूस होता. मग त्याला जाऊन म्हणला की मला ह्याची फी द्या, मी इंजिन चालू करून दिलं ना तुम्हाला, मग मला ह्याचं फीस द्या म्हणून सांगितलं. मग त्यांनी विचारलं कशाची फी, काय केलं तुम्ही? म्हणले कायच नाही, नुसतं. मग म्हटल्यावर तो म्हणाला, श्रीमंत मनुष्य म्हणला कशाचे पैसे द्यायचे तुम्हाला, कशाची फी द्यायची? मग त्यांनी म्हटले तुमचं इंजिन चालू करायला मी मदत केली, मी चालू करून दिलं, म्हटल्यावर मला द्यायला पाहिजे. मग शेवटी त्यांनी म्हटलं ठीक आहे, किती पाहिजे सांगा. तर त्यांनी काय सांगितलं, 20,000 रुपये पाहिजेत. कशाला हो? फार कमी मागितले दा, ऐकी. मग म्हणले कशाचे 20,000? एक हातोडा मारला त्याचे 20,000 असतात का म्हणले. तर त्यांनी काय सांगितलं, हातोडा मारला त्याचे तुम्ही 1,000 द्या.
पण ज्या ठिकाणी मारलं ना त्याचे 19,000 पाहिजेत. म्हणजे डोकं काय म्हणायचं तुम्हाला आता ते कुठं पण मारलं असतं तर सगळे खालीच गेले असते, समुद्रातच वरच. मग त्यांनी सांगितलं ज्ञानाचं मोल आहे ते. तिथं कुठं ठोका मारायचं मोल नाही आहे ते म्हणले ठोका कुठं मारायचा, केवढ्या प्रेशरनी मारायचा, उगीच मारत बसलो तर काय व्हायचंय. म्हणले त्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान जे आहे ना, त्या ज्ञानाची किंमत करण्यासाठी तुम्हाला पैसे मागतोय. कारण कोणी त्याचा आदर केला नाही ना, त्यांनी चालू केलं तरी सुद्धा त्याला कोणी मान दिला नाही, त्याच्याकडनं गायडन्स घेतले नाहीत, उलट सगळे निघून गेले होते. म्हणून त्याला मागावं लागलं का? कारण तुम्ही जे अडचणीला मदत केले तर त्यांच्याकडून त्यांचे भाव होते उलट की त्यांना आपण काहीतरी याच्यातून बोध द्यावा, पण तसं कोण घ्यायची तयारी नव्हती. म्हणल्यावर असं त्यांनी काय केलं, धडा शिकवला. म्हणून जे त्यांनी त्याच्या ज्ञानामध्ये असे स्थिर होते, दृढ होते ना, त्यामुळं ते काम करू शकले. नाहीतर म्हणले असते मला पण नाही जमणार तर सगळे तिथंच मेले असते. म्हणून म्हणले की एक वाक्य त्यांनी चांगलं सांगितलं, मंजिले उन्हें नहीं मिलती जिनके ख्वाब बड़े होते हैं. असं एक काय म्हणायचं, एक स्लोगन आहे. मंजिले उन्हें नहीं मिलती जिनके ख्वाब बड़े होते हैं, मगर मंजिले उन्हें मिलती है जो जिद पे अड़े होते हैं. जे आपल्या एमवर, आपल्या लक्षावर, आपल्या ज्ञानावर अडलेले असतात, जे त्यांनाच लक्षाची प्राप्ती होते. म्हणून तिथं सांगितलं की त्या वृद्ध मनुष्याने काय केलं, आपलं ज्ञान असं दृढ ठेवलं होतं की त्याच्या निमित्तात तो त्या संकटातून सुद्धा बाहेर पडला आणि इतर सगळ्यांना सुद्धा बाहेर काढू शकला आणि त्यांची मंजिल होती परदेशाला पोचण्याची, ती त्याला प्राप्त झाली. मग असंच सांगितलं की आपल्याला निर्वाणाची प्राप्ती कधी होणार हो? नुसतं मोठे मोठे स्वप्न बघितल्याने नाही, मोठे मोठे बाता केल्याने, मोठे ग्रंथ वाचल्याने निर्वाणाची प्राप्ती होत नाही. मंजिले म्हणजे निर्वाणाची प्राप्ती उन्हें होती है जो जिद पे अडे होते है. कशाची जिद करायची हो आता आपल्याला? म्हटले आत्मरूपाने परिणमन, आत्मानंद रूपाने परिणमन सतत जिथं चालू राहणार, ज्ञान रूपाने जिथं वेदन निरंतर राहणार, त्यालाच सांगितलं निर्वाणाची किंवा अशा मंजिल, उस मंजिल की प्राप्ती हो सकती है, अन्यथा नहीं. म्हणून म्हटलं की कशासाठी ऐकली गोष्ट? ज्ञानाचं महत्त्व कसं आहे ह्याच्यासाठी. सम्यक दृष्टी आणि मिथ्या दृष्टीच्या ज्ञानामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. म्हणून ते भोगाचं सांगत होते ना, इंद्राचे भोग जे आहे ते त्याला सजा वाटते, पण मिथ्या दृष्टी त्याच्याकडं बघून म्हणतो की कसलं मस्त एन्जॉय करायला लागला इंद्र, किंवा त्याला किती भारी लाईफ आहे असं अज्ञानीला वाटतं त्याच्याकडं बघून. पण इंद्र तर कंटाळलाय, नको वाटतंय त्याला तसल्या पदामध्ये राहणं, ते सगळं त्या वैभवाचं भोग घेणं वगैरे. अशी ज्ञानीची दृष्टी असते असं सांगतायत. म्हणून आपलं पण ज्ञान असं ठेवा की कुठेही गेलो तरी अस्पर्शी राहावं, कशाचीही प्राप्ती झाली तरी सुद्धा त्याच्यामध्ये ज्ञाता राहावं, उदासीन चित्त राहावं. अशी परिणती असेल तर आपण तरू शकतो. पुढं उदाहरण चांगलं दिलं त्यांनी. सोने की डली के ऊपर भिन्न प्रकार के चित्र वाले कपड़े लिपटे होने पर भी डली कभी भी उन चित्रों वाली नहीं होती. सोन्याचं काय आहे, क्यूब आहे, सोन्याचं बिस्किट आहे समजा, त्याच्यावर तुम्ही रॅप केलं आहे, काय प्लॅस्टिकचं काळं पेपर रॅप केलं आहे समजा, किंवा काय पण असेल, कागद साधला गुंडाळलं आहे त्याला, तर त्या वरच्या कवरिंग, त्या पॅकेजिंगनुसार त्या सोन्याचं व्हॅल्यू किती कमी झाली, किती जास्त झाली हो? म्हणजे वरचं रॅपर भिन्न आहे आणि ते सोनं भिन्न आहे. मग ते कसलं पण असू देत वरती, त्या सोन्याचं मोल कॉन्स्टंट आहे. हे वरती चांगलं असू देत नाही तर नसू देत.
मग तेच सांगता तिथं की ते त्या वरच्या लिपटे हुए वस्त्र के चित्रों वाली नहीं होती सोने की डली, वैसे ही भगवान आत्मा सोने की डली है, सुवर्णा समान है भगवान आत्मा। उसके ऊपर कभी स्त्री के, कभी पुरुष के, कभी तिर्यंच के, कभी देव के, नारकी के वस्त्र, शरीर रूप वस्त्र लिपटे हो। म्हणजे तुमचा आत्मा आहे तो सुवर्णा समान आणि हे जे काय वरती मिळालेलं तुमचं शरीर आहे ते पॅकिंग आहे एक टाईपचं। तर ते त्या सोन्यावर लपेटलेल्या त्या वस्त्रासमान, परंतु आत्मवस्तू भगवान चिदानंद आनंद कंद सदा ही उससे भिन्न तत्व है। जे काय तुम्हाला वरती रॅपर मिळालंय ह्याच्यापासून नियमाने तो आत्मा भिन्नच आहे। वह कभी भिन्न भिन्न प्रकार के शरीरों रूप नहीं होता ही नहीं है। कुठल्याही शरीरात जाऊ दे आत्मा त्या रूप होत नाही, म्हणूनच जेव्हा निर्वाणाला प्राप्त होतो त्यावेळेस शरीरापासून भिन्न जसं आहे तसं रूप तिथं जातं। नाहीतर मग ज्या शरीरात जाईल त्या अनुरूप होईल तर निर्वाण होणार का जीवाला? कारण निर्वाणावस्थेमध्ये शरीर नाही आहे, म्हणून ज्या पण शरीरात जाईल तरी सुद्धा त्याच्यापासून आत्मा निरंतर भिन्नच आहे, फक्त ज्ञाताद्रष्टाच आहे असं सांगितलं। भाई तू कौन, तेरी दशा क्या? तू अर्थात अतीन्द्रिय आनंद का पिंड है। शरीर मन वाणी तू नहीं है, विकार भी तू नहीं है। आनंद और शांति रूप जीवन से भरा तू जीव है, परंतु जैसे हिरण नाभि में कस्तूरी है उसे उसका भान नहीं, उसकी कीमत नहीं। आणि करतं काय ते हरिण? त्या कस्तुरीच्या शोधात, त्या गंधाच्या शोधात सगळं जीवन त्या जंगलात फिरत राहतं, पण त्याला कस्तुरी प्राप्त होत नाही का? आहे कुठं? जिथं आहे तिथं शोधत नाही तर कशी प्राप्ती होणार? म्हणून ते हरिण मूर्ख आहे, आपण शाणे आहेत। कसे हो? तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी। मग आनंद कुठे आहे हो तुमचा? सगळं जंगल पालत घातलं त्या हरिणाने, तसं तुम्ही सगळ्या परिग्रहाला पालत घालता, सगळे द्रव्यक्षेत्र कालभाव सगळं पालत घालता, पण कशातूनही तुम्हाला सुख प्राप्त होत नाही। आहे कुठं तिथं बघा तर सहज प्राप्ती होणार। जैसे शक्कर खाने से मीठी लगती है, नीम खाने से कड़वा लगता है, नमक खारा लगता है, वैसे आत्मा खाने से म्हणजे टेस्ट सांगायचे ना त्यांना। साखरेची टेस्ट गोड, कडुनिंबाची टेस्ट कडू, मिठाची टेस्ट खारी, तसं आत्म्याची टेस्ट कशी आहे हो? टेस्ट केलेल्याला माहिती असणार आहे आत्म्याची टेस्ट कशी असती। बोला भाभी। स्पर्श रसगंध वर्ण रहित आहे। होय, नाही नाही आम्हाला टेस्ट सांगा, टेस्ट आत्म्याची टेस्ट कशी आहे? त्याला कुठल्याही शब्दात नाही सांग, टेस्टलेस आहे बरोबर। तर त्याच्यासारखी टेस्ट दुसरी कशालाच नाही आहे असं सांगा उलट। अनुपम टेस्ट आहे। म्हणजे ज्यांनी त्या आत्म्याचा अनुभव केला त्याला दुसरी कुठली गोष्ट रुचतच नाही, त्याला दुसरी टेस्ट आवडतच नाही कशाची। किती खाल्लं तरी। मग एक उदाहरण काय सांगितलं माहिती का? लहान बाळ असतं ना, तर त्या बाळाला टेस्ट नसती, म्हणजे टेस्टच्या अधीन नसतं ते बाळ। तुम्ही काय पण खाऊ घाला ते खात असतं, माहीत आहे ना? म्हणजे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे। जस्ट जन्मलेलं म्हणा एक थोड्या दिवसातलं बाळ असं असतं, तर तुम्ही दूध पाजवता त्याला, ते काय म्हणतं का हो त्या दुधात साखर नाही आहे? तू म्हणजे आईला म्हणायचं जर ते तू म्हणजे साखरेचं गोड दूध पिती, त्यामध्ये काय काय घालून पिती, आणि मला म्हणजे असलं टेस्टलेस दूध देती, असं काय म्हणतंय हो बाळ?
म्हणले त्या बाळाला टेस्टची काय मॅटरच नाही आहे, असं ते अरस स्वरूप असतं बाळ. म्हणजे टेस्टच्या अधीन नाही आहे. पण तुम्ही लोक त्याच्यामध्ये ब्रू घालणार, बोर्बिटा घालणार, कॉफी घालणार, चहा काय काय घालता अजून, सगळं घालायचं त्याला, त्याचं सगळं रूप बिघडून टाकायचं आणि ते मग प्राशन करायचं. म्हणजे जे प्युअर फॉर्ममध्ये आहे ना ते ग्रहण करायला नको वाटतं, त्याला इम्प्युअर करायचं, त्याला मिक्स करायचं आणि मग ते ग्रहण करायचं. असं करणार तर खरा स्वाद मिळत नाही. म्हणून सांगितलं आत्म्याची टेस्ट कशी आहे हो, अद्वितीय आहे, अप्रतिम आहे, अशी सुंदर आहे, असं आनंददायी आहे की त्याच्यासारखं दुसरं स्वाद नाही आहे. आत्मा में रमणता करने से अतींद्रिय आनंद आता है, वही आत्मधर्म है. मग असा आनंद निर्वाणाला प्राप्त झालेला प्रत्येक जीव निरंतर भोगतो. म्हणजे सिद्ध भगवान निरंतर अशा आत्म्याचाच अनुभव घेतात. प्रश्न विचारलाय, आत्मा को पहचानने के लिए क्या इतना सारा समजना पड़ता है? सगळं शास्त्र विस्त्र वाचा, इतकं काथ्याकूट करा, गरज आहे का हो काय, असं विचारले बरं का. उत्तर द्यावं. किती ग्रंथांचं अध्ययन केल्यावर, किती त्याच्या मागं मगजमारी केल्यावर मग आत्मा दिसणार, असं प्रश्न विचारलाय. तर त्याला उत्तर देत आहेत असं एक काय म्हणतात त्याला, आचार्यांनी असं ठेवूनच दिलं एक म्हणजे काय म्हणतात, जाऊ देत नको, चांगली भाषा येत नाही त्याच्यात. तर आचार्य एक सिक्सरच मारायला लागलेत असं म्हणा. काय सांगितलेत बघा, आत्म्याला प्रश्न विचारलाय, आत्मा को पहचानने के लिए इतना सारा समजना पड़ता है, असं कोणीतरी शंका विचारली. तर त्याला उत्तर देत आहेत, धंदे में कितनी माथाकूट करते हो. धंदा करता तर व्याज तो लगावे, चक्रवर्ती व्याज भी लगाता है. म्हणजे काय असेल ते सगळं पुरुषार्थ धंद्यासाठी करणार, पैसा कमवण्यासाठी बरं का. तिथं काय म्हणायचं, दुनियाची सगळी काथ्याकूट करावी लागणार आहे तुम्हाला, पण त्यातनं मिळणार किती आहे हो, काथ्याकूट. हातात काय मिळणार नाही तरी सुद्धा सगळं शक्ती, सगळं उपयोग, सगळं आपलं वेळ, ज्ञान, आपलं आयुष्य सगळं घालवणार त्याच्यामध्ये. पण इकडं आत्म्याचा आनंद भोगा म्हटलं तर इतकं कष्ट करायला लागतं का, असे भाव ते सांगतात. वैसे ही आत्मा जैसा है वैसा समझना तो पड़ेगा ना. आत्मा मीठा होकर शक्कर का स्वाद लेता नहीं, खारा होकर नमक का स्वाद लेता नहीं, उनसे भिन्न रहकर ज्ञान करता है. स्वतः गोड होत नाही, स्वतः खारट होत नाही आत्मा, जसा आहे तसा राहून तुम्हाला टेस्ट सांगतोय काय आहे ते. पर अपने स्वभाव में तो अभेद होकर अतीन्द्रिय आनंद का स्वाद लेता रहता है. यह सब समजना पडेगा. म्हणजे सगळे भोग भोगत असताना सुद्धा आत्मा त्यापासून अस्पर्शी आहे, न्यायक आहे, हे जो जाणणार, याच्यामध्ये जो दृढ राहणार, त्यालाच निर्वाणाची प्राप्ती होणार, अन्यथा नाही. म्हणून ज्याला निर्वाणाची प्राप्ती करायची त्यांनी न्यायक स्वरूपामध्ये दृढ राहा, सतत न्यायकचा अभ्यास चालू ठेवा. हो, जाणा हा मी निर्वाण स्वरूप आहे. पहा, या आत्म्यामध्ये स्पर्श नाही, रस नाही, गंध नाही, वर्ण नाही, मी जड नाहीच. हा मी तर चेतन स्वरूप सिद्धात्मा आहे. या माझ्या आत्मद्रव्यामध्येच अनंत आनंद आहे, अनंत सुख आहे, अनंत शांती आहे. अनुभवा, सुखासाठी मला परद्रव्याची अपेक्षा नाहीच.
परनिरपेक्ष स्वरूपोऽहम् स्वाधीन स्वरूपोऽहम् सिद्धोऽहम् ॐ विसर्जन. नमो